गायच आता आमचा अचानक मध्ये प्लॅन झाला. कुठे जायचंय बाबा? हा तर गायच आता मी गाडी घेऊन आलेलो. गाडी इथं लावलेली आहे पार्किंगला. स्वतः आम्ही इथून चाललेलो आहे बाळूमामाच्या डोंगरावर. तुम्हाला दाखवतो बाळूमामाचा डोंगर कुठे आहे काय विषय आहे. आता गाडी लॉक बिक केलेली आहे. तो आता चलोय आपली मेंबर आता पुढे चाललेले आहेत. तर आता चलूया. गॉप गॉप मेका लाडले लाडले काय लगा चांगलं गाडी घेऊन आलास तू का नाही तुमच्या सोबत असं डोंगराव बिंगराव गाडी घेऊन आलास तू का? हा हा भैया वाचतो का नाही? आता काय बसला आता बोला की ब्लॉग चालू केला. पुढे जाऊन आता हे निसर्ग बघा, निसर्गरम्य वातावरण आहे. तर इथे हिरवगार सगळं हे शेखर भाऊ बघा काय नाना वेब सिरीज आहे ना आता निघालेली त्यातले हे शेखर भाऊ आहेत. शेखर भाऊ शेखर भाऊ काय तुमची समस्या आहे कसं वाटतंय तुम्हाला? शेखर भाऊला अजून शेखर भाऊ हसतायत शिव्या वगैरे शिव्या देत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय इकडे डोंगरात आलाय? डोंगरात आल्यावर गार गार वाऱ्यामध्ये आणि तुम्ही नुसतंच का हसताय? अजून पुढे गेले ब्लॉग आपला चालू आहे. शेखर भाऊ शेखर भाऊ कसं वाटतंय तुम्हाला इथे डोंगरात आलोय तर? अरे काहीतरी बोला. आपला भाऊ पण आहे इथं. अरे निवांत बसलेला आहे भाऊ. गाडीला काय झालं? भाऊ कुठली वायर? त्यामुळे म्हणतो मी कसली कुठली वायर होती? तर गाईज वायर तुटले. अरे ती तुटली नाही भावा तसंच असतं. याला बीड आहे काय रे तू? माझ्या गाडीच दाखवू का तुला? काय लागा भावा वायर तुटली का आता कसं व्हायचं? तर गाईज निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहे. लावायचे इथंच लावायचे ना? लाव घे इथंच. तर गाईच आता आमचा विषय काय झालेला आहे महत्वाचा काहीच विषय काय झालेला आमचा. आता आपण एक खाली गाडी लावलेली आहे आणि आपली दुसरी गाडी आता ते आपली गाडी इथं लावणार आम्ही ते आणायला चाललेले आहेत. आता ते आणतील. दोन गाड्या आपल्या होणार आहेत. शेखर भाऊ चाललेले आहेत. शेखर भाऊ शेखर भाऊ काय नाव पडलं बाबा? ते नाना वेब सिरीज माहित आहे ना तुम्हाला? त्यातील 3 हे आहेत. त्यांची मला दोघा जणांची नाव माहित नाहीत. तर एकाचं नाव शेखर आणि एकाचं नाव नाना असे ते वेब सिरीज आहेत. नाना कुठे आता? हा म्हणून शेखर. शेखर टोपी घालून असतो आणि जीन्स पॅन्ट घातलेली असते. आता आज आपल्या शेखर नाईट पॅन्ट घातलेली. नाईट पॅन्ट घातलेली तरी आपण शेखरगत आहे. 2 मिनिटं मला कॉल आलेला आहे. शेखर भाऊचा आहे का? इकडे भाऊ इकडे दाखवू. शेखर भाऊ आलेले. शेखर भाऊ शेखर भाऊ नाही अविनाश करत आलेले. ओ शेखर भाऊ आणि शेखर भाऊ शेखर भाऊ शेखर भाऊ वावर वावर वा वावर आहे पावर आहे. पावर आहे तर पावर आहे शेखर भाऊ. आज ती शेखर भाऊ शेखर भाऊ आणि चालू दोन्ही गाड्यांचा फोटो काढून घ्या. व्हिडिओ बनते भावा ब्लॉग बनतो. काय तिथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. शेखर भाऊ आता नाराज झाले. इकडे बघा इथं झाले तर अविनाश भाऊंनी आता रील्स लावलेत. देवांची गाणी लावलेत. देवांची देवाला निघालोय तर देवांची का देवाची? भाऊ लावा ना लाजू नका ब्लॉग चालू आहे. काहीच आता एवढी गँग चाललेली आहे. हा आपला करण भाऊ, हा आयुष भाऊ, हाय हाय करा भाऊ, हाय हा अविनाश भाऊ, हाय बाय आपला यश भाऊ आणि इकडे आपले परम मित्र आयटीआयचे मालक आयटीआयचे मालक ऋतिक कंटे आणि इकडे आता जंतर मंतरला जाऊन आलेले दिल्लीला जाऊन आलेले जंतर मंतरला जाऊन आलेले विजय खरात. सुन लो, ये जो फूल है इसके वजह से मुझे बहुत एनर्जी मिलेगी. वो फूल है ना उसके अंदर जो शहद होता है वो शरीर के लिए बहुत अच्छा होता है. चलो अभी किधर जाने का अभी अपन को? इधर शाम पहाड़ी इलाके में अरे पहाड़ी 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 करने की जा अरे हाँ ठीक है बट कहाँ पे जाने का है अपन को? हमको इधर से ऊपर डोंगर पे जाने का. जंगल में वंगल. अरे जाने का किधर वो तो बता भाई. इधर जाएंगे. अरे बट कौन सा मंदिर जाने का है? पहाड़ के ऊपर जाने का है. अरे बट मंदिर कौन सा है वहाँ पे जाने का है? बाळूबा देव आहे ना उसका. बोला. जाऊ नका. हा. कळलं का?
आणि ही टोपी माकडागत टप्पू सेना टप्पू सेना दिसतात ते. दिसताना टप्पू सेना दिसतात. गोकुळधामचे हे गोकुळधामचे अध्यक्ष सेक्रेटरी भिडे भिडे आहे ते होय? आत्माराम तुकाराम भिडे. क्या रे भाई ऐसा क्यों हंस रहा है तू? इकडे 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 क्या हुआ? हाँ. तुमची काय समस्या आहे? आमची काय नाही शेखर भाऊ. बाबूराव, तुमची काय समस्या आहे सांगा. आमचे काय नाही. काय नाही म्हणजे सगळ्यांची समस्या विचारताय, तुमची काय सांगा. आमची काय नाही. आमच्या एका डोंगरात आलोय आम्ही. अरे रास्ता किधर है भाई? रास्ता तो बताओ. आर परत मग इधर इकडून से जावं जाने असं का? यायला लागेल. क्या बात है यश को पता है भाई वो आता है यार ऐसा क्यों कर रहा है? शेखर भाऊ शेखर भाऊ को मालूम है सब कुछ सब कुछ पता है. सब कुछ तो गाइस हम अभी जंगल में एंटर कर रहे हैं. ये देखो गाइस ये गाइस देखो ना व्यू देखो ना तर गाइस व्ह्यू बघू शकता. आता आम्ही जंगलात चाललेलो आहे ट्रेकिंग साठी. हे सगळे बघू शकता मित्रमंडळी. अरे भाई किधर से जा रहे हैं सब लोग? हड्डी उधर देखा हड्डी ओह माय गॉड. हड्डी डुकर के हड्डी शपथ. ये हाथ मत लगा गाइस यहाँ पे हमें बहुत बड़ा रेडी की हड्डी है, रेडी की. वो ये हड्डी दिखती है. भैंस क्यों हो गई? तो अभी इससे औषध बनाते हैं ना. नहीं, टूथपेस्ट इससे कोलगेट. कर ब्रो. हो, चलो. ये क्यों रे? श्राप लगेगा क्या? नहीं श्रापच्या ऐसा कोण. ए किधर से घुस रहे सब लोग? अरे बहुत अच्छा. अरे कुठं चाललंय भाई? अरे गावात दाखव. ओ माय गॉड. दाखव दात गाइस बघू शकता तुम्ही. तिकडे अवशेष कुणाचे अवशेष आहेत माहित नाही. इधर पण हे बघू शकता उधर एक गुड़गे की वाटी है. ये अपने भाई ने हमें दिखाई है गुड़गे की हो वाटी. देखो मुकुट मुकुट देख मुकुट ये बाबा सगळं इथं पहाड़ी इलाके में गाइस सब दिख रहा है. मुकुट देख मुकुट तो गाइस अपन देख सकते हो सब कुछ यहाँ पे मरे हुए चीज ये हाड़ मुकुट बीड़ सब ये देख सकते हो. कशाचा आहे रे कुछ समझ में नहीं आ रहा. दांत भी थे सब. उसके ये देख सकते हो गाइस. क्या बोलते ते हैं मर्डर उसको? केलेलं आहे. ये हात धुतला. अरे घाण पाणी छी बाबा ये यार भाई, ऐसे क्यों कर रहा है भाई? छी, बबुआ ऐसे नाही करत आहे. पुढे आम्हाला रस्ता दाखवतायत. ओ माय गॉड. इथे बघू शकता. ये देखो उधर एक खड्डे अरे भाई इधर हड्डी सब है गाइस. ये इलाका बहुत डेंजरस है. आप कभी मत आओ. हड्डी नहीं रे वो लकड़ी है वो ए मुकुट आयुष्य पर देखो ओ माय गॉड. ओ नो तो गाइस हमें इधर हाड़ के अवशेष मिले हैं. वीर देख सकते हो गाइस कितनी बड़ी है. और गाइस ये हाड़ के अवशेष ये देख सकते हो गाइस. ओ भैंस के. ओ माय गॉड. भैंस के. भैंस के क्या? हाँ. इधर गाइस ये देख सकते हो हाड़ के अवशेष सब हमें दिख रहे हैं. तो ये जगह बहुत डेंजरस है गाइस. मलात मत. आप कभी आओ यहाँ पे मत. और तो अपने भाई ने उठाया है. ये देख सकते हो गाइस. ये भैंस का या किसका है ये हाड़? भैंस का है. ओ माय गॉड. गाइस ये देख सकते हो बहुत डेंजरस सीन है. तो चलो अभी यहाँ से चलते हैं. अपना भाई स्नैप निकल रहा है यहाँ पे. अरे भाई किधर से लोग जा रहे हैं. भागो चलो जल्दी भागो. है ना हाँ. उसको ऐसा कर ऐसा कर रेड. वो ऐसा करके वो देख. ओह शपथ. वो जादू. ओ माय गॉड. डोंगर की जादू है. डोंगर की जादू है क्या वो? क्या भाई तू एक एक नया तरीका दिखा रहा है. चलो भागो. सब जण आगे गए. चलो दौडो. तर गाईस आता आम्ही डोंगराच्या खाली पोहोचलेलो आहे. सो आता आपले भाऊ बोलत होते डोंगरावरून जायचं पण त्यांनी तळातून आणलेलं आहे. सो आता सगळी पब्लिक बघू शकता. तळातून आम्ही परत डोंगरावर चढणार आहे. तो पुढचा डोंगर आहे का बाबा? ओ माय गॉड. झूम करून दाखवतो. तर गाईज या डोंगरावर जायचं आम्हाला. एवढ्या लांब आहे बघू शकता. आणि आपली पब्लिक आता हळूहळू चालेल. आता तुफान पुढे चाललेला आहे. पाऊस आला तर गाईज भिजणार आहे आम्ही. मी तुफानातले दिवे सावडे. अरे सावड क्या यार. शे यार शे. तर गाइस इधर डबका बिबका है सब. ये देख सकते हो. खेकड़ा नहीं इधर रहता. खेकड़ा सब मर जाता. इसमें भी नहीं रे भाई. वो जो रखते हैं ना वो चंदन का है. किधर है हो या वो? उसको उखाड़ो. चंदन. झूम झूम कर रो. खरं चंदन है. और खरं चंदन है. ओ माय गॉड. तर गाइस ये चंदन का पेड़ है. तो किसी को चाहिए तो यहाँ पे आ जाओ और लेके जाओ. सामान क्या है जो इधर हड्डी संभल के आ जाओ. हड्डी बिड्डी है यहाँ पे. डेंजरस जगह है ये. पड़े होंगी रात को आओ और लेके जाओ क्योंकि रात को यहाँ पे भूत होते हैं. बड़े ने भी वड़े वड़े नाली से हम जा रहे हैं. और अपना भाई यहाँ पे अभी हाथ धोएगा. ये देख सकते हो आप. पीते. ओ माय गॉड. यहाँ पे गाइस ये क्लीन पानी होता है तो अपन ये पी भी सकते हैं क्योंकि ये डोंगर से पानी आता है. अच्छा शुद्ध पानी होता है पीने के लिए. गँग चालेल आहे. क्या बात है. चलो
तर गाईज आणि हा व्ह्यू पण बघू शकता, कसला भारी व्यू है। तो गाइस हम अभी कोमड़वाड़ी के हरदा में पहुंच गए हैं। सो अभी कैनल के यहाँ पे सब देख सकते हो अपने भाई लोग। आरवी का ही क्या? अरे यार ये किधर से जाने का है भाई? तो गाइस भाई लोग यहाँ से जा रहे हैं, अपन को यहाँ से ही जाने का है। सो अभी चलते गाइस। सो ये इंटरनेशनल व्लॉग बनने वाला है। सो अभी इंटरनेशनल बंदों के साथ मैं जा रहा हूँ। क्या रे भाई, हाथ तेरा लाल लाल हो गया भाई, किसको पीटा तूने? किसको पीटा भाई तूने? सुनना, हाँ बोल तो सही भाई तू। म्हणजे पिछले जन्म नहीं, पहले के लोग थे ना, हाँ। वो जो रंग करके होते ना, वो कलर है ना, ये अरे यार रास्ता रास्ता यार, अरे क्या यार भाई, अरे मत जान दे अभी। इधर से रास्ता, अरे तू कुछ तो बोल रहा था भाई, तेरा अर्धवट रह गया। ये जो हाथ को मेरे रंग लग रहा है ना, मैं हाँ। मराठी से बात करू क्या? हाँ करना भाई। मराठीच ब्लॉग आहे बाबा, ऐक ना, जो कलर लागलेला आहे ना माझ्या हाताला, हाँ तो कलर त्या नैसर्गिक कलर बोलते उसको। हाँ वो हिंदी मध्येच घुसतंय। आहे तो नैसर्गिक कलर आहे। हाँ। आणि या कलर नुसार आहे ना, पहिल्या म्हणजे अगोदरच्या काळात म्हणजे ज्या वेळेला आपल्या लेण्या वगैरे कोरल्या ना महाराष्ट्रात, हाँ। त्यावेळेला हे असे नैसर्गिक कलर वापरून केलेले आहेत। आज देखील लेण्यांच्या वेलांचे कलर बघतो ना आपण, ते अजून देखील उडलेले दिसत नाहीत। हे नैसर्गिक कलर जे होते ना, ते लवकर उडत नाहीत। किती म्हणजे हे होते, म्हणजे चांगले होते ते आपल्याला दिसून येतं की आपण आताचे कलर वापरतो, 2-3 वर्षात लगेच ते परत परत नाही का मारावं लागतो परत मारायला परत। लागतो हाँ, color. बरोबर पण ते जे नैसर्गिक कलर होते ना पहिले जुने, हम्म। मातीपासून, झाडांपासून, पौधांपासून बनवलेले हाँ। ते कलर आजपर्यंत टिकलेले आपल्याला दिसतात आणि अजून कितीतरी पिढ्या ते कलर ठीक आहे राहणार। अरे काय झालं भाऊ ए? पळा पळा लवकर पळे, अरे पळ की पळे, त्याची पॅन्ट आली खाली। हम अभी ट्रैक कर रहे हैं, थोड़ा सा डोंगर था वो चढ़ गए, ये देख सकते हो। तो अभी हम हिंदी और मराठी मिक्स ब्लॉग कर रहे हैं। सो अभी ऐसे ही घूमने आ गए हम। तर गाइस, ओ माय गॉड, आयुष आता है। आयुष आता है दोपहर का। ये दोपहर का, ये दोपहर का आता है आयुष। तू ये क्या बनाया भाई तू? आयुष क्या तो गाइस यहाँ पे खेत भी बनाया अपने भाई ने। अपने भाई रोज आता है यहाँ पे। चलो अभी यहाँ पे गाइस हम कुश्ती खेल रहे हैं अपने भाई लोग। तो अभी ये देख सकते हो कुश्ती का मैदान। तो अभी कुश्ती लगी है 5-5 हजार की। सो गाइस 5-5 हजार की कुश्ती लगी है। तो ये अभी देख सकते हो आप, कुश्ती कौन जीतेगा। ओह माय गॉड, तो अपना गांवटी भाई जीत गया कुश्ती, ये देख सकते हो। तो गाइस अभी बहुत अच्छी कुश्ती लगी है। तो 5-5 हजार की कुश्ती लगी है। तो अपना भाई टेक नहीं रहा, ये देख सकते हो। और अपना भाई टेक और रहा है उसको, चप्पल और वो भर गया पूरा माटी से, मिट्टी से भर गया। और इनमें बहुत लफड़ा हो गया है, बहुत तेज लफड़ा हो गया है। वो उसको हरा रहा है और वो उसको जीता रहा है, और उनके कपड़ों की वाट लग गई, और इनका बहुत बड़ा अभी मैटर होने वाला है। अभी देख सकते हो एक दो जन को गिरा रहा है, एक जन गिरा रहा है। तो गाइस एक कमेंट्री आप सुन सकते हो मेरी। सो भी ये चिक्कल चिक्कल कर दिया पूरे दोनों ने एक में को कपड़े को। तो गाइस अभी इसको हरा है अपने पहलवान, ये पहलवान जीत गए अपना ये उसको हाथ उठा, ये भाई उसका हाथ उठा, ऊपर कर उसको ऐसा, वो उसका हाथ ऊपर कर ऐसा। हाँ वो अपना एक पहलवान ही अपना भाई जीत गए। जीत गए। 5,000 रुपए मिलेंगे, और ये अपना भाई हार गए। क्या भाई गाइस विश्रांती घ्या। काय लगा तुम्हाला? तो गाइस अभी कुश्ती जीत गया। अभी चलो हो गई। अभी अपने भाई दोनों मिट्टी में भीग गए, और अभी दम लग गया अपने भाई को, और ये भी भाई को दम लग गया उसको। उन दोनों के कपड़े विपड़े सब ये मिट्टी में से कैसे हो गए देख सकते हो। क्या बोल रहे हैं भाई?
मुझे पूछो कि हाँ भाई बोल। मुझे पूछो कि कुश्ती खेलकर कैसा लगा. कुस्ती खेलकर आपको कैसा लगा भाई? बैठ नीचे. मराठी में बात कर. मी जरा आता दमलेलो आहे. हाँ, कुस्तीत पहिल्यांदा मी ह्याला पाडलं, हाँ, पण त्यांची पाठ टेकलेली होती खाली. नव्हती टाकली. तरी पण पंचांनी काही निर्णय बरोबर दिला नाही. पण ते नाही, नालायक पंचांनी आहे. आम्ही नीट बघितलं नव्हतं टेकला. त्याच्यामुळं ती नंतर माझा सगळा स्टॅमिना काय गेला. नाही काय नाही. मी पहिल्या स्टॅमिनात प्रत्येकाला हरवत असतो. पंचांनी निर्णय चुकीचा दिल्या कारणानं हे भाऊ आमचं जिंकलं असं जाहीर केलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. काय नाही. फायनल राहिलेला आहे ना. चला डबल घेऊ. पंचांबरोबर कुस्ती लावा आता तुम्ही. आता 55 घेऊ. पंचांना घ्या लवकर. पंचांचे कपडे भरवा आता तुम्ही सगळे. हे आमचे कपडे बिना काढायचे भेटले. हे नाही होत, थांब जरा व्हायचं. कुस्तीचं मैदान दम लग गया है अभी. अभी यहाँ पे कोल्ला आ गया है, ये देख सकते हो. कोल्ला डर रहा है. ओह माय गॉड. ते आहे ना, साळींदर. स्काय ओक. क्या क्या? साळींदर. साळिंदर. सायळ बोल ना भाई, वो गावठी शब्द बोल ना. हमारे सायळ. इधर सायळ कहते हैं उसको. सायळ. साळींदर कहते हैं. वो सालिंदर का है, वो क्या है? काटा है क्या? ए, क्या ये सायळ का काटा है क्या? सायळ का काटा है क्या वो टोचता है बहुत जोर से ना. मेरे उधर घुसेंगे वो. तो गाइस अभी यहाँ पे आप देख सकते हो कि यहाँ पे अभी शेळी बिळी सब चल रहे हैं. और क्या हुआ? गाइस आपला वो प्लान कैंसिल हो गया क्या? रस्ता मग कुठे आहे? चल की दाखव की रस्ता मग. किधर जाने का है क्या नहीं भाई? काटा टोच गया गाइस नीचे. बहुत वाट लगी है गाइस. तो गाइस ये टेम्बर कहते हैं इसको. गावठी फल होता है गाइस ये टेम्बर. ये सूखने के बाद गाइस अच्छा लगता है बहुत. तो उसका पेड़ है ये. तो अभी हम यहाँ से जा रहे हैं. ये रास्ता देख सकते हो कैसा है. क्या हो गया? अरे ना रास्ता कुठला का. ए भाई किधर से? कैनल से जाने का है. चल चल जाते कैनल. तो गाइस ये कांटा बिटा देख सकते हो. इन कांटों में से हमें जाने का है. तो हम ऐसे झुक के गए आगे. तो गाइस इधर से हमें जाने का है सब लोग को. अभी ये देख सकते हो कैसे कैसे सब जा रहे हैं. ए गिर गया भाई. ओ माय गॉड. अपना एक भाई पहुंच गया है. तो गाइस अपना एक भाई पहुंच गया. ये देख सकते हो मस्ती चल रही है. ये देख सकते हो कैसे घसरगुंडी करके सब जा रहे हैं. ये देख सकते हो पहुंच गए ऊपर. ओ माय गॉड सब गाइस. अभी ये देख सकते हो. मोबाईल जातो घेऊन मी. तो गाइस ए बाबा पाडू नको. अभी मैं भी जाता हूँ. तो गाइस अभी मैं भी आ रहा हूँ. अभी भाग के आऊंगा. आप देख सकते हो मैं कैसा आऊंगा. चप्पल काय सरले तुझी. तो गाइस अभी मैं चप्पल निकाल रहा हूँ और ऐसे फेंक रहा हूँ. तो ये सब अभी हम कैसे आ रहे हैं देख सकते हो. अभी हम आ रहे हैं यहाँ पे चढ़ेंगे अभी. ये देख सकते हो गाइस. अभी हम और अभी हम यहाँ पे जाएंगे. गाइस हम यहाँ पे अभी सोने वाले हैं. गुड नाइट. चलो. अभी जाने आगे का का हमें सफर बहुत करना है. दूर. तर गाईज आता आपल्याला आम्हाला तो गाइस मेरी या कॅनल मधनं जायचं आहे. तिकडे जायची वायरिंग चुकीची केली त्यामुळे. गाइस चल रहे हैं. अरे राहू दे नको मार. राहू दे राहू दे. शेखर भाऊ राहू दे. शेखर भाऊ राहू दे. मार नको. शेखर भाऊ राहू दे. ए, मार नको त्याला. हो अरे राहू दे. आपला भाऊ आतापर्यंत ब्लॉग शूट करत होता. आपल्या भावाने ब्लॉग शूट केला आहे. लय भारी आपला ब्लॉगर आहे. सिनेमॅटिक आहे. याची आयडी तुम्हाला मेन्शन करतो. तुम्ही ह्याला फॉलो करा. आणि फक्त तो पैसे घेत नाही गाईज. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पाकिस्तानमध्ये बोलावलं तरी तो तिथे येईल तुम्हाला शूट करायला. बट तो पैसे घेत नाही गाईज. लय आपला भाऊ मोठ्या मनाचा दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आणि तुम्हाला पण सिनेमॅटिक त्याच पद्धतीने करून देईल. सिनेमॅटिक करायला अशी आयडिया हवी तशी करून देईल. बट गाईज आपली कार डिलिव्हरी करताना आपल्या भावाने जरा विषय हार्ड केला. तेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता. मोबाईल नसल्यामुळे आपला भाऊ काय करू शकत नाही. त्याला गाईज कुठला मोबाईल लागतो माहितीये का? 17 Pro Max. तो असेल तर त्याला फोन करा, नाही तर करू नका. असल्या मोबाईलवर सर काय सरच म्हणते सर असल्या मोबाईलवर मी व्हिडिओ एडिट करतो सिनेमॅटिकचे. सिनेमॅटिकचे व्हिडिओ आपण आपल्या ह्याच्यावर करतो. आणि पाऊस थोडा थोडा यायला लागलेला आहे. आता आमची वाट लागणार आहे. गाईज आपला भाऊ बघू शकता वर जातोय आता. कसा पाली सारखा चालत गेलेला आहे. तर गाईज आता मी पण चालवलं हे बघू शकता.
हे बघू शकता गाईस, मी पण चालवलो आहे, पडलो असतो पण वाचलो. आणि आपले भाऊ बघू शकता कशी घेत आहेत. हे बघू शकता आपला पाय वडतोय आपला भाऊ एकमेकांचे. असेच गाईस पाय वडू नका तुम्ही. जर तुम्ही करिअर करत असाल तर असे एकमेकांचे पाय वडू नका. हे बघू शकता, हे बघा पाली सारखा चालत येतोय आपला भाऊ आलेला आहे. तर गाईस इकडून बघू शकता आपले काय नाव आहे त्यांचं आपलं? शेखर भाऊ. शेखर भाऊ. तर गाईस इथून शेखर भाऊ येत आहेत. ए क्या बात है, क्या बात है. ए यार कुछ निकला है. ए भाई तू किधर जा रहा है? ए भाई जैसे गुफा में इधर के जाओ. गाइस, अभी हम पहुंच गए हैं ऊपर. तो अभी हमें जाने का है हम दूसरे कैनाल में पहुंच गए अभी गाइस. तो गाइस अभी यहाँ पे देख सकते हो, इधर से अपना भाई बाहर निकलेगा. निकलेगा नहीं, रुकेगा. कुठं आहे? क्या मारो. तो गाइस अभी यहाँ पे देख सकते हो अपना भाई कैसे चढ़ रहा है. ए यार यार चपल्या काढ की बाबा. काय दिवाण्याला काय चावलं. तीच म्हणलं एवढ्या जोरात का वारडते. तो गाइस अभी हमें यहाँ पे बहुत दूर जाने का है, इसलिए हम हिंदी में बोलेंगे, मराठी बोलेंगे. हमारी भाषा ही राष्ट्रीय भाषा और गाइस आमची भाषा हाय हाय. तो गाइस हम कन्नड़ भी बोल सकते हैं. तो हमें जो लैंग्वेज आती है वो भी बोल गाइस सकते यार हैं. मी जोर तो पडलो काय. ठोंगरामध्ये ठोकायला ठाल्लाय. आम्ही आता पुढे ठाललोय. तर गाइस ही आमची ठरकी भाषा तुम्ही ठर 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 बघू शकता. टराटा गाइस टराटा आम्ही आर पण मी वेग- आर पाय आर पता मरफरिंदा बर्फवर तर तुम्ही तुम्ही भरपूर बघू शकता. मार्फाची बारफाच्या तुम्हाला कर पडत आर पसली तर सारफंगा. या भाषेला दिला पाहिजे आणि अभिजात भाषा म्हणून तुमच्या भाषेला धन्यवाद. तर काहीच भाषा शिवाय दिल्या का काय दिल्या ती माहिती आहे का तुला? पण त्यांच्या भाषेला अभिजातचा दर्जा दिला पाहिजे. धन्यवाद. यशचं जे चुकीचं होका यंत्र आहे आणि कंटेचं जे चुकीचं वायरिंग आहे त्याच्यामुळे ते दोन्हीचं आमचा रस्ता चुकलेला आहे. आणि आयुषनं ते चांगल्या प्रकारे त्याच्या कलेच्या सहाय्याने त्यानं चांगला नकाशा काढायला पाहिजे होता, त्यानं काढलेला नाहीये. त्यामुळं आणि ते जे आमचे शेठ जे आहेत ना त्या शेठजींनी पण चांगल्या पद्धतीने शेठजी स्वेटर टाकून चाललेले आहेत. हा शांत चाललेले आहे. मार्केटमध्ये वेगळे गोंधळ असतात पण तिथं काय झाले त्यांना काय माहित आज. हे त्यांचं आता मार्केट जरा डाऊन झालंय त्यामुळे ती जरा इकडे आहे. ती पुन्हा एकदा तोच 3 नव्याने सुरुवात करणार आहे. तोच फिलिंग आणि तोच राडा. तोच राडा. चला आता आम्ही पुढे चाललोय. जरा वेळ होतोय आता. किती वाजलेत काय तुमच्यासाठी आता आम्ही करतो. तुम्हाला सांगतो किती वाजून तुम्ही किती मिनिटं आम्हाला झालेले फॉलो आहेत. करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता 4 channel वाजून वर 30 नवीन मिनिटं असाल तर झालेले आहेत. आता आम्ही आलेलो आहे इथं. हे बघू शकता, व्ह्यू बघू शकता आणि खाली हे बघू शकता किती अंतर आहे. इथून पडलं की गेलं डायरेक्ट दरीत. आणि गाईस हे बघू शकता वरून दरळ काय काय कोसळी दरळ कोसळलेलं आहे. वरून दगड बिगड बघू शकता इकडं एकदम अशी वरून हे बघू शकता पूर्ण दगडी पडलेल्या आहेत, ढासळलेल्या आहेत इथपर्यंत खाली. हे बघू शकता खूप मोठी मोठी दगड आहेत. आणि आता पुढे एक मंदिर आहे. आता ते कोणतं मंदिर आहे काय आहे ते मला इथलं माहित नाही. सो आता आपले भाऊ आहेत त्यांना विचारू नक्की ते मंदिर कोणतं आहे काय आहे काय नाही. आता आपला भाऊ आपल्याला काहीतरी 2 शब्द सांगणार आहे या विहिरीबद्दल. प्राचीन काळातली विहीर आहे मंदिराजवळ तर काहीच एकदम क्लीन पाणी आहे बघू शकता तुम्ही. भावा, काय बोलतो? चला त्याला झरा बोलतात. हा. तो झरा आहे हम्म. तो खूप प्राचीन काळापासून आहे. हम्म. आणि उन्हाळ्यात देखील त्या झऱ्याला पाणी आपल्याला प्यायला भेटतं. असं असताना तो झरा खूप काळापासून आहे, मध्ययुगीन काळापासून आहे. ते मंदिर इथं आहे बघा. ते मंदिर कोणतं आहे? ते बाळूबाचं मंदिर. तर गाईज विषय काय माहितीये का, तर गाईज हे बाळोबाचं मंदिर आहे. आमच्या गावापासून किती किलोमीटर असेल तरी अंदाजे 2-3 किलोमीटर आहे गाईज. मी फर्स्ट टाइम आलेलो आहे गाईज मंदिराच्या इथं. सो आता हे बघू शकता इथे मंदिर आहे. खूप जुनं आहे ना भाऊ हे? तर गाईज खूप जुनं मंदिर आहे. मग आता बांधलेलं आहे. तर गाईज
आम्ही आता इथं मंदिराच्या इथं आलेलो आहे. हो. एक गडी बाद. तर गाईस हे बघू शकता, बाळ सिद्धनाथ प्रसन्न हे मंदिर आहे इथं. खूप दिवसातून आम्ही आलेलो इकडं. आता आम्ही हे बघू शकता. तर गाईस आता फायनली आम्ही फायनली बाळूमामा आम्हाला जिथे मंदिरात पोहोचलोय. तर गाईस आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. आम्हाला जिथे यायचं होतं तिथे. सो आता इथून आम्ही परत रिटर्न जाणार आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही खूप मजा मस्ती करत इथपर्यंत आलेलो आहे. सो आता आम्ही पाय वगैरे पडलेलो आहे. आता आम्ही इथून जाणार आहे रिटर्न. सो आमची जर्नी खूप भारी राहिली. आम्हाला खूप छान वाटतंय. आता आम्ही परत रिटर्न चाललेलो आहे. आता आपण पाया पडूया. आपण पाया पडूया आता. तर आम्ही आता पाया पडलेलो आहे. आयुष्यपत. तर गायजांनी इकडे काहीतरी विषय केलेला. कुठं बसले बघू शकता. हे ह्यांना कुठं न्यायचं की नाही आता ते मला विचार पडलेला आहे. तो इकडे पण देव आहेत बघा छोटे छोटे. स्वतः इकडे बघू शकता. तर गायज हे बघू शकता हे कुठं बसलेले आहेत. आयुष्यपत. ये सब हिल रहा है गाइस. भावा गिरेंगा तो बहुत पडेंगा. तर गाइस हे जॉल्डिंग बिल्डिंग केलेलं नाही आपला असा भाव म्हणतोय. बेस्ट बेस्ट करायची म्हणली तर चांगला गेला का? बरं आहे ना. भारी आहे. मटन देतो का? मटन चला करूया आज पार्टी. तू देणार का पार्टी? देतो. गाइस ए भाई क्या हुआ ए भाई हो शेक चिल्ली शेख चिल्ली. गाइस अपना भाई अभी यहाँ पे रिसर्च सेंटर खोला है अपने भाई ने और अभी वो देख रहा है. तर गाईच आता इथे बघू शकता आपली पब्लिक पत्र्यावर बसलेली आहे फुल. पडल्यावर विषयच हार्ड होईल. तुम्हाला मी पण आता पत्र्यावर जातो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो नक्की काय आहे काय नाही. सो आता हे तर गाईच इथून बघा ही पडू शकतो मी तरी पण मी पडेल रोहित आपण काय आयुष्यपत भावा भावा विषय हार्ड होईल बरं का. पडणार नाही ना भावा खरं. तर गाईज आता हे हालतंय बघा. आणि गाईज आता इथे आम्ही पत्र्यावर चढलेलो आहे आणि भ्या वाटतंय हालायला लागलेलं लय भीती वाटते. ए नको ए पोरा यश ए यश. तर गाईज हे बघू शकता सरकत चाललेलं इथं. ए यश तर गाईज हे पूर्ण शेड हालत आहे बघू शकता. आपले भाऊ इकडे सगळे बसलेले तर आम्ही पत्र्यावर बसलेले. आणि गाईज हे बघू शकता इथून व्ह्यू कसला भारी आहे. तर गाईज इकडे शेड पण आहे बघू शकता आणि इकडे कारखाना पण दिसतोय. व्ह्यू तर गाईज खरंच खूप कडक दिसतोय. तुम्ही आता थोडं सिनेमॅटिक नाही तुम्ही स्लो मोशन थोडं बघा. आता मी काढतो आणि टाकतो. काय चाललंय हा? पोरांनो तुम्हाला समजतं की नाही काय काय हा? हे काय पत्र हालत आहे. आता आम्ही जातो. हा बोला काय म्हणताय. बोल बाबा. जेव्हा तुमची मीडिया विकावे ए मीडिया नाही आमचे ब्लॉगिंग काम आहे. ब्लॉग चॅनल आपलं. गाईज आता आम्ही इथून निघालेलो आहे. बघू शकता पायऱ्यावर उतरतोय. आपली सगळी पब्लिक पुढे गेलेली आहे बघू शकता. आणि आम्ही आता गाईज हा रोड कुठे जातो आम्हाला माहित नाही. बट आम्ही आता ह्या रोडने चाललेलो आहे. हे बघू शकता सगळ्या पायऱ्या वगैरे उतरतोय आम्ही आता. नवीन जागेवरून आम्ही आता चाललेलो आहे आणि पब्लिक बघू शकता गाईज. तर गाईज हे इथून रस्ता आहे बघा. मंदिर आहे आपलं. इथून नाही आम्ही आलो बट फिरून पूर्ण हा डोंगर गाईज हे दिसतोय ना त्या पलीकडून आम्ही आलेलो. आणि इकडून पण रस्ता आहे जायला. स्वतः इथे काय पाण्याची टाकी वगैरे दिसते. सो हे तुम्हाला दाखवतो. ए बाबा क्या बात है. तर गाइस ये पानी की टंकी है. सो अभी यहाँ पे सब हाथ बीत धो रहे हैं. तर गाइस हे खैराचं झाड आहे आणि आपला हा बोल की. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याला खैर म्हणतात आणि ते जे म्हण आहे खैराची मॅक तीच तीच ती आणि पुढे ती गॉब गॉब में कलाडले. हम अभी जा रहे हैं यहाँ से नीचे और अभी फोन का स्टोरेज हो गया फुल क्योंकि मेरा फोन 128 GB का है.
इसलिए हम अभी थोड़े थोड़े ब्लॉग शूट करेंगे और घर पे जाएंगे। ये नीचे देख सकते हो गुरा बिरा सब चरा रहे हैं यहाँ पे। काय आता आम्ही डोंगरावर पोहोचलेलो, आपला भाऊ थकलेला इथं बसलेला आहे आणि इकडे पण सगळे थकलेले आहेत आणि इकडे पुढे जे थकले नाहीत ते पुढे गेलेले आहेत। हे बघू शकता काहीच व्ह्यू, भावाला आपल्या छोटीशी बेडूक दिसलेलं आहे, हे बघू शकता। हे बघू शकता काही छोटस बेडूक कुठे गेलं, किती छोटं आहे बघा। तर काहीच हे गाव बघू शकता आरवी किती मोठं आहे। सांगतोय दोन शब्दात या दगडाबद्दल। ही एवढीची दगड आपल्याला जास्त दिसत नाही या डोंगरावर, पलीकडचे पण डोंगरावर आहेत। आपण आता सध्या मला वाटतं याला राजबिंडा म्हणतात, डोंगरावर आहे। आणि हे जी दगड दिसतात ना, पूर्वीच्या काळी ही दगडे घरवली जायची, ती तोडून नाही का छन्नी हातोड्या ना, ती तोडून गावाकडे नेली जायची आणि गावाला घराला विहिरींना त्या दगडांचं बांधकाम केलं जायचं। हे असं असताना ही दगडे दगड घेऊन जायची का तिकडे? हो ही तर फोडायची, ती फोडली जायची आणि गाढवाच्या साह्यानं तिकडे खाली गाढवाची फाटच असेल का? गाढवांची कामाला महत्वाची पहिली गाईज दगड बघू शकता कसली आता पहिली फोडली जायची। गाईज हे बघू शकता आम्ही आता जस्ट डोंगरावर आहे आणि समोरची गाव डोंगर बिंगर दिसतोय का बघा गाईज, लय बेकार पाऊस आलेला आहे। हे बघू शकता पूर्ण डोंगर भिजलेला आहे आणि खूप बेकार पाऊस आलेला आहे। आता असल्या पावसामध्ये भिजत आम्हाला जावं लागणार आहे। आम्ही भिजतो आता जस्ट गाईज, लय बेकार भिजतोय आणि आता आपली पब्लिक बघू शकता चाललेली आहे पुढं। खूप मोठा पाऊस आलेला आहे आणि व्ह्यू बघू शकता कसा आहे। सो चला चलूया पटकन, लय बेकार विषय झालेला गाईज। ए पळा पळा चलो, हा क्या ते भागो, लय बेकार पाऊस आलेला आहे। चला चला चले चल 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 पॅन्ट माझी दमलो दमलो दमली गँग सगळी। चला तर काय आता आम्ही जंगलात पोहोचलेलो आहे। इथे वाघ, सिंह, हत्ती, घोडा, उंट सगळे प्राणी आहेत। हे बघू शकता, थांब की, हत्ती हत्ती नाही तर हत्ती, वाघ, सिंह, घोडा सगळे उंट, जिराफ जिराफ पण आहे, सगळ्यात पैसे नाही जिराफ। हे बघू शकता पूर्ण ट्रॅक झालेला आजचा, पावसात पण भिजलो, सगळं झालं। आता गेलेला पाऊस गाईज, येताना दुसऱ्या रोडने आलेलं डोंगर अख्खा फिरून, आता दुसरा डोंगर फिरून चाललेलं आहे। आता उतार लागलेला बघू शकता, इकडून उतारामधून आता आम्ही चाललेलो आहे। हे बघू शकता फुल विषय हार्डच झालेला आहे। आपले दोन भाऊ पोचलेले आहेत, आपले दोन भाऊ पोचलेले आहेत। तर गाईज आता फायनली पोचलेलो आमच्या गाडीची इथं। सो खूप छान विषय झालेला आहे आणि इथं गाडीत आता गाडी घेऊन आम्ही जाणार आहे। आणि गाईज आता खूप छान वाटलं, भावा खूप छान वाटलं हे इकडं एक नंबर। आणि गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग, बाय।